इलेक्ट्रो होमिओपॅथीचा हिस्सा विजय हो. कल का चिकित्सा शास्त्र होमिओपॅथी कल का चिकित्सा शास्त्र इलेक्ट्रो होमिओपॅथी राजकीय नेता कैसा हो कैसा हो राजकीय नेता कैसा हो संगठना का नेता कैसा हो मित्रांनो परवाच्या दिवशी मी इथं आल्यानंतर आपल्याला भेटलो होतो काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या काही गोष्टी मी आपल्याशी बोललो होतो सर्व गोष्टी त्यावेळेस मी आपल्याला उघड करून सांगू शकत नव्हतो आपण आंदोलनाला बसला त्याचा एक इम्पॅक्ट नेहमीच असतो कारण तुमची बाजू किती न्याय असली तुमच्या मागे राजकीय ताकद असली काही असलं तरी शेवट संघटनेचं बळ हे लोकशाहीमध्ये फार महत्वाचं असतं आणि मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की मी तुमचं कौतुक करतो की 30 वर्ष सातत्याने म्हणजे आहे ती स्ट्रेंथ टिकून कारण तुमचे नवीन भरती तर काही नाहीये पण आहे ती स्ट्रेंथ टिकवून सातत्यपूर्ण एवढं आंदोलन करणं महाराष्ट्राच्या इतिहासात हा एक दुसरं कुठलंही उदाहरण आज त्या आंदोलनाला पहिल्यांदा खऱ्या अर्थाने दृश्य फळ लागलेलं आहे त्याचे फळ वाढायला लागलेले पिकून काढून तुमच्या ताटात उतरायचे तो काही फार मोठा काळ नाहीये अत्यंत याचा काळ आहे मी तुम्हाला त्याबद्दल सांगतो मित्रांनो या सगळ्या प्रश्न गोष्टीमध्ये गेली 30 वर्ष मी आपल्याशी जोडलो त्याला 2 कारण मी महाराष्ट्र होमिओपॅथीमध्ये काम करत असताना होमिओपॅथीला काय काय सोसावं लागलं आणि प्रस्थापिताविरोधाचा लढा किती अवघड असतो हे जे मी पाहिलेलं होतं त्यामुळं तुम्ही कुठे जिथे काही धडपड करत होता मी असं नाही की आंधळेपणाने तुम्ही धडपड करताय म्हणून तुम्हाला पाठिंबा दिला मी सगळा अभ्यास केला होता आज तुमच्या जेवढं गव्हर्नमेंटचं किंवा इलेक्ट्रो होमिओपॅथीच्या मटेरियमेडिकाचं किंवा कॉम्बिनेशनचं अभ्यास आहे कदाचित तेवढाच अभ्यास आज माझाही आहे मी त्याचेही इफेक्ट पाहिलेले फक्त माझ्याकडे इलेक्ट्रो होमिओपॅथीची डिग्री नाही तर हे जेव्हा मला पटलं की ह्या शास्त्रामध्ये दम आहे आणि खरोखर भारतासारख्या राष्ट्राला जिथं आजही इतकी प्रगती करूनही दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या ही खूप मोठी आहे याला इलेक्ट्रो होमिओपॅथी सारख्या स्वस्त आणि शास्त्रशुद्ध चिकित्सेची अत्यंत गरज आहे आणि परिणामकारक आहे स्वस्त याच्यातला भाग नाही शास्त्रशुद्ध पण आहे आणि परिणामकारक पण आहे आणि त्याचबरोबर दुसरं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्या बाळाची धडपड त्याच्या इतर सहकार्यांना कळून जमत नाही परंतु त्या सहकार्यांनी सुद्धा त्याला एक केंद्र करून आपण उपग्रहासारखं त्याच्या भोवती फिरत फिरत करत असताना त्याला नाव कधी होऊन गेलं नाही त्याची ऊर्जा कधी कमी होऊन गेली नाही आणि जे जे काही मी सांगत गेलो मग ते महाराष्ट्राच्या कमिटीमध्ये असू दे किंवा दिल्लीला IDC मध्ये असू दे अत्यंत कसोशीने करून म्हणजे आता विषयांतर पण तुम्हाला सांगतो कदाचित 6 महिन्यात IDC मधनं तुम्हाला अधिकृत चिकित्सा पद्धतीचा शिक्का सुद्धा बसेल एवढं आपण त्याच्यात कष्ट केले तेवढं त्या पद्धतीने केले आणि ह्या सगळ्याचा जर केंद्रबिंदू किंवा ऊर्जा स्रोत असेल तर डॉक्टर सतीश जगताप हे जेव्हा मी अभ्यास केलं त्याच्याही माझे जे ऋणानुबंध जुळले आणि त्या निमित्ताने इलेक्ट्रोपॅथीच्या संघटनेचे जे ऋणानुबंध जुळले त्याच्यामुळं मी माझी तब्येत कमी झाल्यानंतर म्हणजे साथ देण्याची झाल्यावर होमिओपॅथीतलं काम थांबवलं पण इलेक्ट्रो होमिओपॅथीला साथ द्यायचं कधी हे झालं आता प्रास्ताविक आपलं सगळं ठीक आहे आज का क्या आहे त्याच्यात काही लोकांचं चूक आहे अशातला भाग नाही अरे तुम बहुत बड़े हो बहुत कुछ किया मगर हमारे पदर में क्या पड़ा हमारा पल्लू खाली है तो क्या उसका फायदा तर मित्रांनो साधारणतः 8 महिन्यापूर्वी आपल्या काही सहकार्यांच्या मध्यस्थीने किंवा माध्यमातून रवी झिरवळ साहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला विधानसभेचे उपाध्यक्ष त्यांच्या दालनामध्ये
माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सर्व अधिकारी यांची बैठक बोलवली. जसं सुरुवातीला असतं तसंच होतं. म्हणजे होमिओपॅथीला सीसीएमबी कोर्स द्यायचा किंवा प्रॅक्टिस द्यायची करताना जी काही प्रशासनाची भूमिका होती तीच भूमिका होती. नाही साहेब, ते बघावं लागेल, त्याची औषधं चेक करावी लागतील, अमुक करावं लागेल, ते कुठं कुठं मान्यता आहे ते बघावं लागेल, हे करावं लागेल, म्हणजे की जेणेकरून करायचंच काय नाही आणि त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल. तिथं मी साहेबांना स्पष्ट विचारलं, मंत्री महोदयांना, साहेब आपल्याला यांचा न्याय द्यायचा आहे का पानावर पानं टाकायचं? म्हणजे ओबीसी तुम्ही असं का म्हणताय? म्हटलं मी सांगण्यापेक्षा तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा. साहेब मी म्हटलं 1994 पासून 95 पासून ह्या विषयावर काम करतोय. राज्य शासन अनेक आली गेली, अनेक कमिट्या झाल्या, प्रत्येक कमिटीमध्ये एखादा अपवाद सोडला तर मी मेंबर होतो आणि प्रत्येक वेळेस मी सोल्युशन दिलं होतं की जे कायद्यावर टिकेल असतं. पण त्यावेळी एक अपवाद आहे, फक्त तुमच्या मतभेदामुळे झाला नाही. 1997 साली पद्मावर कमिटी, त्या कमिटीमध्ये मी तुम्हाला DHMS करायचं, त्यावेळेस DHMS अजून बंद ह्याच्यामधनं काढून घेतलेला नव्हता करिक्युलम मधनं. DHMS होता, म्हणजे कॉलेजेस बंद झाली होती, पण CCHच्या करिक्युलम मध्ये होता, ते दिला आणि त्याला काढते शेवटी नवीन DHMS CCH होता. जुना DHMS जो 10वी बेस होता तो करिक्युलम मधनं काढलेला होता की बाबा द्या 12वी बेस घ्या. 10वी वाल्यांची मोठी संघटना तुमची जरी संख्या असली त्यांना हे 2 बॅच बाहेर पडले